सुजला आरशासमोर उभी राहून आपली डौलदार छबी न्याहाळतानाच एकीकडे ऑफिसला जायची तयारी करत होती. तिचा फिक्कट आसमानी रंगाचा चुडीदार तिला खुलून दिसत होता. मानेवर उंच बांधलेले दाट केस तिच्या सतेज चेहऱ्याची शोभा वाढवत होते. तशी सुजला गोरीपान किंवा देखणी वगैरे म्हणण्यातली नव्हती, पण तिच्या सहज वागण्यातला डौल, बांधेसूद चपळ शरीर, पूर्ण उंची, पाणीदार पण करारी नेत्र या वैशिष्ट्यांनी तिची कोणावरही पटकन छाप पडत असे. आपल्या खोलीतून सर्व आवरून खांद्याला पर्स अडकवून सुजला मम्मीला हाकारत किचनमध्ये डोकावली. मम्मी मी निघाले हा. आणि हां, आज मला संध्याकाळी परत यायला जरा उशीर होईल, तेव्हा मम्मी आज जरा तू आणि पप्पा दोघंजण आम्ही याला बागेत घेऊन जाल का संध्याकाळी? सुजला निघायच्या धांदलीत मम्मीचा निरोप घेत म्हणाली. सुजू, अगं तू विसरलीस का? आज उलट मीच तुला ऑफिसमधनं लवकर परतायला सकाळी आठवण करून दिली होती ना. ते ग कशाला? आणि मी बाई विसरले बघ अगदी तू सांगितलेलं. सुजला, अगं आज आमेयाच्या शाळेत बक्षीस समारंभ आहे ना. आपल्या आमेयाला चांगली 4 प्राइजेस आहेत. शिवाय या वर्षीचं सर्वोत्तम विद्यार्थ्याचं अवॉर्डही मिळालंय असा काल शाळेतनं निरोप आला होता. अगं बाई, पार विसरून गेले बघ ग या नव्या प्रोजेक्टच्या गडबडीत. अगं मम्मी, आमच्या कंपनीचं एक नवीन प्रॉडक्ट यायचं आहे मार्केटमध्ये. त्याच्या ॲड कॅम्पेनच्या आणि लॉन्चिंगच्या तयारीची धावपळ आहे ग सध्या ऑफिसात. सुजला निघता निघता खुलासा करत होती. आपल्या लेकीकडे जरा रोषानं बघत मम्मींनी बजावलं. सुजला, हे तुझं नेहमीच आहे हं. अगं तू नाही आलीस तर आम्ही किती हरमुसला होईल याची कल्पना आहे का तुला? ते काही नाही, आज चांगली अर्धा दिवस रजा काढून घरी ये लवकर. 4 वाजता तुझे पप्पा येतील, मग आपण निघू. 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होईल शाळेत. का असं करतेस तू? आज सुट्टीच घे ना. मस्त बेत करू जेवणाचा, आम्ही याच्या आवडीचं जेवण. अगं आई, असं काय करतेस? तू आणि पप्पा आहातच की ग. तुम्ही दोघं जा त्याच्या शाळेत फंक्शनला, मस्त एन्जॉय करा. येताना आम्ही याच्या आवडीचं कसाटा आईस्क्रीम खाऊन या. सुजला घायकुईतीला येत आईला सांगत होती. वा, म्हणे मस्त एन्जॉय करा. अगं त्याच्या बालमनाचा विचार कर जरा. सगळ्या मुलांचे आईबाबा येतील आपापल्या मुलांचं कौतुक पाहायला. एकट्या आमेयचे तेवढे आजी आजोबा. किती हिरमुसला होईल ग तो. त्याचे बाबा तर नसतातच कधी, निदान आई तरी असू दे. मम्मीने रागात सुनवलं. पुरंगटून सुजलानं तक्रार केली. मम्मी, अगं सुबोधचा आमेयचे बाबा म्हणून कधीतरी काही सहभाग असतो का कशात? त्याचा एक पाय भारतात आणि एक युरोपात नाही तर अमेरिकेत. सदैव त्याच्या बिझनेस टूर्स. पण त्याच्या करिअरचं कोण कौतुक ना तुम्हा सर्वांना. आणि मला मात्र सगळी बंधनं, सासरची, संसाराची आणि आईपणाची. आपल्या लेकीचं हे तक्रारखोर बोलणं मम्मीला मुळीच पटलं नाही. दुधापेक्षा दुधाच्या साईवर जास्त प्रेम असतं आजी आजोबांचं, या न्यायानं मम्मीना वाटत होतं की आपल्या लेकाच्या कौतुक सोहळ्याला हजर न राहता खुशाल कामाची सबब पुढे करणारी सुजला आपली लेक असली तरी चुकीचंच वागतीये. त्यांनी तिला फटकारत म्हटलं, हे बघ सुजा, उगाचच आकांड तांडव नकोय. कसली ग बंधन आहे तुला? आईपणाचं म्हणशील तर आमेया असतो आमच्याजवळ. बरं नवऱ्याचं म्हणशील तर सुबोध तुझ्यावर बंधनं लादायला असतो कुठे फारसा इंडियात. आणि तुझ्या सासूबाई तर माझ्याहून सौम्य स्वभावाच्या आहेत. शिवाय तुम्ही करिअरवाल्या, आजकालच्या स्वयंपूर्ण पोरी, कुणाची कसली बंधनं स्वतःवर लादून घेणार ग तुम्ही? दोघी मायलेकींची कुरबुर चालू असताना उघड्या दारातून आत येणाऱ्या अपर्णाच्या कानावरती पडते. सुजलाची मैत्रीण आणि सहकारी ती. चेष्टेतच का होईना ती मम्मींना विचारल्याशिवाय राहत नाही. मम्मी, आज आम्हा पोरींवर का बरं इतकं तोंडसुख घेताय? सासू, आई आणि ऑफिसात वरचे साहेब या तिघांना ना आम्हाला बोल लावल्याशिवाय बरं वाटत नसावं असंच मला वाटतं नेहमी. एकीकडे आपापसात नेत्रपल्लवी करत दोन्ही मैत्रिणी एकमेकींना निघण्याची घाई करत होत्या. पण आईचा शब्द डावलून तिला दुखवून बाहेर पडायला सुजलाचं मन तयार होत नव्हतं. शेवटी न राहून तिने अपर्णाला सुचवलं. अपर्णा, आज मी नाही आले तर चालेल का ग?
तूच कर ना मॅनेज सगळं. आज आमेयाच्या शाळेत फंक्शन आहे अगं. अगं वा अगं वा. बाईसाहेब, आपण टीम लीडर आहात नवीन प्रोजेक्टच्या. शिवाय आज संध्याकाळी फॉरेन कोलॅबोरेटर्स यायचेत आपलं प्रोजेक्ट बघायला. यायला खूप उशीर होईल म्हणून सांग मम्मींना. अपर्णानं आठवण करून दिली. अगं तेच तर मी केव्हाची पटवून देते मम्मीला, पण ती काही समजून घ्यायला तयार नाही आहे. माझ्याशी वाद घालत बसली आहे ती. सुजला हताशपणे कुरकुरली. आश्चर्य वाटलं अपर्णाला. तशा तर मम्मी म्हणजे सुजलाची आई खूप समजूतदार. सुजलाचं करिअर पुढं चालू राहायला मम्मीने किती सहकार्य केलं. आम्ही याला सांभाळायचं असतं तेव्हा स्वतःचे सगळे कार्यक्रम, महिला मंडळाच्या सभा, संमेलन सर्वावर सहज पाणी सोडणाऱ्या मम्मी आज का अशा आडमुठेपणे वागतायत अपर्णा त्या कळेना. न राहून तिने मम्मींना तसं बोलूनही दाखवलं. शिवाय सुजला कशी लकी आहे, तुमच्यामुळे कशी ऑफिसात निर्धास्तपणे झोकून देऊन काम करते असं म्हणून नावाजलं सुद्धा सुजलाच्या मम्मींना तिने. पण स्वतःच्या स्तुतीला न बधता मम्मी उसळून म्हणाल्या, म्हणजे माझं हे सहकार्य मान्य आहे तुम्हाला, पण म्हणून काय झालं पोरींनो? आई बाबांची म्हणून स्वतःची काही कर्तव्य असतात का नाही? उमललेल्या फुललेल्या मुलांबाबतची. त्यांना त्यांच्या आईबाबांचा सहवास, प्रेम मिळायला नको? पण जेव्हा बघावं तेव्हा हिचं आपलं ऑफिस आणि मीटिंग्स, तर कधी साईट व्हिजिट. एवढंच करिअर करायचं होतं तर लग्नच करायचं नव्हतं ना? आणि केलं तर निदान आम्ही याला जन्माला तरी घालायचं नाही या दोघांनी, म्हणजे उंडारायला करिअर करायला भरपूर मोकळीक मिळाली असती. आपल्या आईचा भडीमार ऐकून चक्रावलेली सुजला उसळून म्हणाली, वा मम्मी, काय बोलणं आहे तुझं हे? काय हात राग आहे? मी लग्न करावं, तुम्हाला जावई लवकर यावा म्हणून तुम्हीच उतावीळ झाला होतात ना? मग त्यानंतर नातवाचं तोंड पाहायचं म्हणून तुम्हा दोघांना आणि सुबोधच्या आईबाबांना अगदी घाई झाली होती. मला स्वतःला काय वाटतं हे विचारलं तरी का कोणी? सुबोध तर काय सगळं लाईटली घेणार नेहमी. मी म्हणजे जणू तुम्हा सर्वांचं समाधान करणारी बाहुली होते. आता ही अपर्णाच बघ, किती सुखी आहे ती. करिअर करायला पूर्ण मोकळी. मुलांचं, नवऱ्याचं, सासरचं कसलंच बंधन नाही. केव्हाही प्रोजेक्टसाठी लेट थांबावं, बाहेरगावी जावं, नवनव्या कल्पना राबवाव्या, सगळ्या गोष्टीत पुढे. सुजला आणि मम्मीचं साधं संभाषण एकदम वादविवादावर घसरलेलं पाहून काय करावं, हे कसं थांबवावं ते न कळून अपर्णा अगदी कानकोंडी झाली. अनुभवी आणि सुजाण मम्मीनी मग वाद आवरता घेत विषय बदलत अपर्णाला विचारलं, काय ग अपर्णा, आई बाबा काय म्हणतायत तुझे? तब्येत बरी आहे ना दोघांची? आणि काय ग, घरी परतायला उशीर झाला, बाहेरगावी सारखं जायला लागलं की आई नाराज होत असेल ना तुझ्यावर? आणि लेकीच्या लग्नाचे लाडू कधी देणार आम्हाला तुझी आई? अगं काळजी वाटत असेल ना त्यांना सुद्धा. आता आमच्या सुजलाच्या वयाची तू म्हणजे तिशी उलटून गेली म्हणायची तुझी. घरोब्याचे संबंध असल्यानं अपर्णाला मम्मींच्या स्पष्ट बोलण्याचा राग नाही आला. मोकळेपणानं तिने दुजोरा देत म्हटलं, मम्मी अहो नाही कशी म्हणू, ती सुद्धा एक आईच. तिला देखील तुमच्यासारखं वाटत असणारच की. शिवाय दादा आणि नीलम वहिनीची फूस असतेच अधूनमधून. वहिनीला तर वाटतं नणंदेचं लग्न झालं नाही तर घरात कायमची राहणार, तिच्या हक्कात वाटेकरी होऊन. आपल्या मैत्रिणीची बाजू घेत स्पष्ट वक्त्या सुजलानं सुचवलंच, अगं अपर्णा, पण तसं बघायला गेलं ना तर मुलींचा सुद्धा हक्क आणि अधिकार असतोच की. आई वडिलांच्यावर, त्यांच्या घरावर, अगदी मुलाच्या बरोबरीनं असतो. सुजला, अगं तू म्हणतेस ते बरोबर असलं ना, तरी वय वाढलेली नणंद, फार काळ घरात राहिलेली भावजायांना नाही खपत. मग उगाचच घराची शांती बिघडते. रोजच्या कुरबुरी, रुसवे फुगवे, भांडण. मम्मींनी पोक्तपणे मत मांडलं. या त्यांच्या अनुभवाच्या बोलातली सत्यता पटल्याचं जाणवून अपर्णाने आपल्या मनातला बेत उघड केला. मम्मी, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. म्हणूनच मी आता एक मार्ग शोधलाय. पुढच्याच महिन्यात मी स्वतंत्रपणे राहायला लागणार आहे. एक छोटासा ब्लॉक घेतलाय बँकेचं कर्ज काढून. आई बाबा नाराज झाले माझ्या बेतावर, पण मग माझा निर्णय पटला त्यांना.
अपर्णाचा हा अनपेक्षित निर्णय मम्मींना फारसा रुचला नाही. त्यांची अपेक्षा वेगळीच होती. न राहून त्या सुस्करत म्हणाल्या, म्हणजे आता मात्र तू खरीखुरी एकटी होणार तर. आता तरुण वयात अंगात बळ असतं, तब्येत उत्तम असते, करिअर करायचं वेड असतं. आत्ता तुला काही वाटणार नाही अपर्णा, पण प्रौढावस्थेत आणि नंतर वृद्धापकाळात एकटेपणा फार जाणवेल बघ. एकदा यशाचं, आपल्या करिअरचं शिखर गाठलंस ना की मग वाटेल तुला, आपली प्रगती, यश, आपलं सुख वाटून घ्यायला कुणीतरी हवं जीवाभावाचं. मम्मींचा चेहरा काही अपर्णाला नवीन नव्हता. तिच्या आईबाबांनी, भाऊभाऊजाईंनी हेच ऐकवलं होतं तिला. पण तिची सुखाची, आनंद वाटून घेण्याची व्याख्याच वेगळी होती. लहानपणापासून साहित्याचं भरपूर वाचन करून आणि इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांमधून आपला खारीचा वाटा उचलून देत राहिल्यानं तिची जीवन जगण्याची कल्पनाच बदललेली होती. आणि म्हणूनच आपल्या भूमिकेचं समर्थन करावंसं वाटलं तिला. मम्मी, सुख दुःख हे मानण्यावर असतं. माझी सुखाची वाट मनाच्या समाधानातून आणि दुसऱ्याला समाधान देण्यातून जाते आणि ती वाट चालायला मी कधीच सुरुवात केली आहे. अपर्णाचं सारंच वक्तव्य मम्मींना कोड्यात टाकणारं वाटलं. या हल्लीच्या पोरी कोणत्या वाटेनं जातील, काय करतील या विचारात त्या मूक होऊन गेल्या. पण सुजलाला मात्र अपर्णाच्या बेतावर काहीतरी विचारावंसं वाटत होतं. आज ना उद्या आपली ही लाडकी, स्मार्ट, सहृदयी, आनंदी मैत्रीण यथायोग्य जोडीदार गाठून लग्नबंधनात खुशीनं अडकेल अशी अटकळ मनी बांधलेल्या सुजलाला अपर्णाचा निर्णय धाडसी वाटला. न राहून सुजलानं विचारलंच, अपर्णा, अगं म्हणजे कायमची एकटी राहायचं ठरवून टाकलेस काय तू? आणि कसल्या वाटचालींबद्दल सांगत होतीस तू आता? आपण इतक्या घट्ट मैत्रिणी, पण मला बोलली कशी नाहीस तू या तुझ्या नवीन वाटेबद्दल? नेहमीचं मोकळं हसून अपर्णा म्हणाली, अगं सुजू, तुला तर माहितीच आहे ना, मी दर शनिवार रविवार बाहेरगावी सावरी पाड्यावर जाते त्यासाठी तर मी इतर वेळी ऑफिसात खूप वेळ थांबून शनिवार रविवार मोकळा ठेवते. तू सावरी पाड्यावर जातेस? ते कशाला ग? आणि आहे तरी कुठे हा पाडा? करतेस काय तिथे जाऊन? उत्सुकता सुजलाला गप्प बसू देईना. अगं, सावरी ही छोटी आदिवासी वस्ती आहे बघ. आहे नाशिक जवळच. खूपच मागासलेले साधे गरीब लोक राहतात तिथे. तिथे मी आणि आपली कल्पना या आदिवासींना साक्षर करायला, त्यांना स्वच्छता आणि आरोग्याचे धडे द्यायला जात असतो. एक अंगणवाडी चालवतो आम्ही तिथे. त्याची पूर्ण जबाबदारी कल्पना उचलते. शिवाय एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यासाठी फंड गोळा करणं, औषधं, साधनं देणगी रूपानं जमवणं, आदिवासींसाठी नेत्रचिकित्सा कॅम्प योजणं, ही सारी जबाबदारी मी आणि आणखीन दोघी मैत्रिणी उचलतो. कल्पना आणि मी एकत्र जातो सावरीला नेहमी. आपली कल्पना आणि तुझ्याबरोबर कार्य करते? एकदमच सुजला आणि मम्मी अतिशय आश्चर्यानं उद्गारल्या. अगं, कल्पना म्हणजे मूर्तिमंत संसारी बाईचं एक चालतं बोलतं चित्र. 8-10 माणसांच्या गोतावळ्यात एकत्र कुटुंबात राहणारी कल्पना, लग्नानंतर स्वतःची चांगली भरपूर पगार देणारी बँकेतली नोकरी खुशाल सोडून दिली होती ना तिने. तिच्या सासू सासऱ्यांना आवडत नाही म्हणे सुनांनी नोकऱ्या केलेली. मग अशा वातावरणात सतत वावरणारी आमची कल्पना, ती कशी असते बाई तुझ्याबरोबर या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या कामात? आणि बरं, या माझ्या भाचीच्या सासूबाईंनी बरं खपवून घेतलं. मम्मीने भराभरा आपल्या मनात उठलेल्या प्रश्नांची सरबत्तीच केली अपर्णावर. तिघींचं बोलणं अगदी रंगात आलं होतं. कल्पनाच्या या कार्याबद्दल ऐकून आश्चर्यात बुडालेल्या मम्मींच्या कानावर तेवढ्यात दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला. आम्ही आलेला दिसतोय ग शेजारच्या काकूंकडनं, असं म्हणत मम्मीने दार उघडून बघितलं आणि आनंदाश्चर्यानं बाहेरच्या पाहुण्यांना आत घेत सुजलाला वर्दी दिली. सुजला, अगं बघितलंयस का कोण आलंय ते? कल्पना, अगदी 100 वर्ष आयुष्य जगणार बघ तू चांगली. आपल्या लाडक्या भाचीला प्रेमभरानं थोपटत मम्मींनी शेरा मारला.
आणि मंदाताई तुम्ही सुद्धा बरं का. आपल्या मावशीच्या स्वागताची गंमत वाटून कल्पना म्हणाली, मावशी, अगं कशाला बाई ते इतकं 100 वर्ष जगण्याचं ओझं टाकतीयस आमच्यावर. अगं कल्पना, आता तुझाच विषय चालला होता आमच्या गप्पात, म्हणून म्हटलं झालं. बरं, आता अगदी सासवा सुना दोघी जोडीनं कशा काय आला सकाळी सकाळी इकडे. आणि मंदाताई, आता जेवणच जायचं बरं का हो. मम्मीने आपल्या लाडक्या भाचीला उद्देशून तिच्या सासूबाईंना आग्रह केला. मंदाताई जरा गडबडीत असल्यासारख्या दिसत होत्या. त्यांचा चेहरा अगदी आनंदानं समाधानानं फुललेला दिसत होता. तोंड भरून हसत मंदाताईंनी आपल्या सुनेच्या मावशीला बातमी दिली, कल्पनाच्या मावशी, आम्ही ना आज जरा गडबडीत होतो. खूप ठिकाणी जायचं आमंत्रण द्यायला, तेव्हा जेवायला पुन्हा कधीतरी येऊ. पण तुम्ही सर्वजण मात्र या रविवारी सकाळपासून आमच्या बंगल्यावर यायचे बरं का. अहो, आमच्याकडे बारसं आहे बरं का. एक नाही, 2-2 नातींचं. आता खरोखर आश्चर्यात बुडून जायची पाळी मायलेकींवर आली. अगो बाई, 2-2 नातींचं बारसं? नाती झाल्या कधी मंदाताई तुम्हाला? तुमची धाकटी सून आरती गरोदर होती वाटतं. तिला का झाल्या जुळ्या मुली? पण कल्पना कधी बोलली नव्हती आरतीकडच्या गोड बातमीबद्दल. अहो, आधी कळलं असतं तर चांगलं छानसं बागेतलं डोहाळ जेवण केलं असतं आरतीच्या हौसेनं मी. इतक्या वर्षांनी पोरीला आईपणाचं सुख मिळतंय, ते सुद्धा 2 जुळ्या मुलींकडनं. खरंच मंदाताई, अगदी मनापासून अभिनंदन हं तुमच्या कुटुंबाचं. मम्मींना किती विचारू किती नको असं झालं होतं. आपल्या मावशीच्या आश्चर्याचा धबधबा अडवत कल्पनाने खुलासा केला, मावशी, तू म्हणतेस तसं काही नाही बरं. आमच्या आरतीच्या कडेनं बाळराजाची चाहूल लागणं शक्यच नव्हतं. ते अनेक वैद्यकीय चाचण्यांवरनं पूर्वीच स्पष्ट झालं होतं. पण माझ्या श्रीरंगला बहीण हवी आणि आमच्या आरतीला सुद्धा आईपणाचं सुख मिळावं म्हणून आम्ही सर्वानुमते ठरवून 2 आदिवासी जुळ्या नवजात कन्या दत्तक घेतोय आमच्या कुटुंबात. मला सुद्धा पुन्हा एकदा गरोदरपणाच्या चक्रात न अडकता मुलगी मिळेल आणि आरतीला स्वतःची म्हणता येईल अशी मुलं होणं शक्य नसल्यानं तिला सुद्धा मातृत्वाचा आनंद मिळेल. त्या जुळ्या मुलींचं दत्तक विधान आणि नामकरण समारंभ येत्या रविवारी, म्हणून आम्ही सासवा सुना तुला सुजलाला निमंत्रण द्यायला आलोय. आपल्या भाचीचा हा लांबलचक खुलासा ऐकून त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. सुजला आणि मम्मी काय बोलावं ते न सुचून एकमेकींकडे अचंब्यानं बघत राहिल्या. इकडे अपर्णा मात्र गालातल्या गालात हसत होती. भानावर येत मम्मीनी भाचीला म्हटलं, कल्पना, अगं आरतीचं तुझ्या जावेचं ठीक आहे ग. तिला मूल होणं शक्य नव्हतं म्हणून एखादा मुलगा किंवा मुलगी दत्तक घेणं हे एक वेळ मी समजू शकते. पण श्रीरंग सारख्या गोड मुलाची आई तुला कशाला गरज आहे ग या उसन्या आईपणाची? सुजला जरा विचारात पडली. अमेय आपला एकुलता एक लेक. त्याला सांभाळताना कित्येकदा आपल्याला स्वतःच्या करिअरला मुरड घालावी लागते. खूपदा वाटतं आपणासारखं आपण लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. मग आपल्याच वयाच्या कल्पनानं हे विकतचं श्राद्ध कशासाठी घेतलं पदरात? आत्ताशी जरा ती घरच्या धबडग्यातनं सुटत होती, काहीतरी कार्य करायला लागलीये, तर आता हे नवीन झेंगट गळ्यात. आपल्या भाचीच्या उत्तराकडे मम्मींचे कान लागून राहिले होते. शिवाय भैया साहेबांचं म्हणजे मंदाताईंच्या मिस्टरांचं सुद्धा त्यांना अगदी राहून राहून नवल वाटत होतं. शेवटी त्यांनी मंदाताईंना विचारलंच, मंदाताई, भैया साहेब बरे तयार झाले तुमच्या ह्या बेताला? तुमच्या शेखरला पटलं का हे सगळं? दत्तक मुलगी घ्यायला तयार झाला का तो? आणि मग सगळ्यात आश्चर्य वाटतं ना ते केदारचं, तुमच्या थोरल्या लेकाचं आणि या आमच्या कल्पनाचं. स्वतःचं एक पोटचं मूल असताना केदार आणि कल्पना तयार झाले बरे या बेताला. तोंड भरून हसत मंदाताई आनंदून म्हणाल्या, मम्मी, अहो याचं सगळं श्रेय कल्पनाला आणि या अपर्णाला जातं बरं का. ही अपर्णा आणि कल्पना दोघे जणी जातात ना सावरी पाड्यावर समाजकार्य करायला. तिथे आमच्या 2 नव्या सुंदर नाती मिळाल्या आम्हाला. आमच्या सुनेनं, तुमच्या भाचीनं पुढाकार घेतला आणि या निराधार छोट्या नवजात कन्यकांचं पालकत्व आई पण स्वीकारायचं पटवून दिलं, आरतीला आणि शेखरला.
केदारनी सुद्धा बायकोच्या बेताला संमती दिली. मग काय, लेक सुना यांची इच्छा असल्यावर आमच्या दोघांच्या होकाराचा प्रश्नच कुठे उरतो. पण तरी सुद्धा हे आणि मी अगदी खरंच मनापासनं तयार झालो. आम्हा दोघांना पटलं बरं सगळं. आता पुढे होत कल्पनाने मावशीला सांगितलं, अगं मावशी, झालं काय, सावरी पाड्यावर त्या दिवशी अनुसया प्रसूत झाली. छान 2 कन्यारत्नांना जन्म दिला तिने. पण दुर्दैवाने प्रसूतीनंतर काहीतरी गुंतागुंत निर्माण झाली आणि वेळेवर त्या पाड्यावर पुरेशी वैद्यकीय सुविधा नाही मिळाली त्या मातेला. त्या गुंतागुंतीतनं अनुसया काही वाचू शकली नाही. आपल्या नवजात मुलींना पोरकी करून गेली बिचारी देवाघरी. आणि बरं का सुजलाच्या मम्मी, अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा असलेल्या अनुसयेच्या सासरच्या माहेरच्या मंडळींनी या गोड आणि छोट्या पोरींना अपशकुनी पांढऱ्या पायाच्या म्हणून घरी न्यायला चक्क नकार दिला हो. अपर्णानं संभाषणाची धार पकडत सांगितलं, अगं मावशी, सरळ त्या छोट्या कळ्यांना पाड्यावरच्या दवाखान्यात बेवारशी सोडून निघून गेले सगळे नातेवाईक. अनुसयाच्या नवऱ्याची घालमेल चाललेली दिसत होती आम्हाला. तो विनवत होता आपल्या लोकांना, पण सरळ पाठ फिरवून चालायलाच लागले ते लोक. शेवटी याचा पण अगदी नाईलाज झाला बघ. डोळ्यात पाणी आणून हात जोडून त्याने आमच्याकडे याचना केली, त्याच्या मुलींना आम्ही सांभाळावं, जगवावं म्हणून. सुजला आणि मम्मी ती सगळी करुण दुःखद कहाणी ऐकून सुन्न झाल्या. डोळ्याच्या कडा पाणावल्या दोघींच्या. आपल्या मावशीचे हात हातात घेऊन कल्पनाने कळवळून विचारलं, मग मावशी तूच सांग, आम्ही चूक केली का काही त्या गोड पोरींना दत्तक घेऊन? पहिल्यांदा या मुलींचं काय करावं, कसं सांभाळावं काही कळेनासं झालं होतं. तेव्हा ही अपर्णाच म्हणाली की त्यांना कुठेतरी सांभाळायला, वाढवायला देऊयात म्हणून. आणि त्याच वेळी माझ्या मनात आमच्या आरती वहिनींचा विचार आला. स्वतःचं मूल नाही म्हणून कायम उदासलेल्या असायच्या त्या. तसं तर त्या माझ्या श्रीरंगवर खूप प्रेम करतात, जीव लावतात, पण आपलं म्हणून असलेलं मूल वाढवल्याचा आनंद, सुख वेगळंच असतं नाही का मावशी? शेवटी मी आणि अपर्णाने पहिल्यांदा वहिनींना आणि शेखर भाऊजींना सगळी हकीकत सांगून मुलींना स्वीकारायची गळ घातली. पहिल्यांदा भीती वाटली दोघांना. तशी कल्पना सुचली होती त्यांना, पण आई आणि भैयासाहेबांची भीती वाटत होती त्यांना. आपल्या घरात हे कसं खपेल म्हणून दडपण आलं होतं त्यांच्यावर. आम्ही दोघी, शेखर भाऊजी, आरती वहिनी आणि हे सगळ्यांनी आईबाबांचा किल्ला लढवला, सर केला. तेव्हा एका छोटीला दत्तक घ्यावं हा बेत शेखर भाऊजींनी आणि वहिनींनी पक्का करून टाकला. कल्पना अगदी भरभरून बोलत होती. आपल्या मैत्रिणीजवळ, सुजलाजवळ जात अपर्णाने हळुवारपणे कल्पनाचा मोठेपणा सांगत उरलेली कहाणी उलगडली. सुजा, खरा खरा मनाचा मोठेपणा आपल्या कल्पनानं दाखवला बरं. जुळ्या पोरींना विलग कसं करायचं, एकमेकींपासनं कसं तोडायचं या विचाराने अस्वस्थ झाली ग कल्पना. शेवटी केदारने आपल्या बायकोच्या मनाची कुचंबणा ओळखली आणि दुसरी कन्या श्रीरंगच्या जोडीला बहीण म्हणून आणायची कल्पनाच्या मनातली इच्छा प्रत्यक्षात अवतरली. नकळत मम्मींच्या मनात आपल्या भाचीबद्दल अपार कौतुक दाटून आलं. खरंच कल्पना, खूप छान. आज खऱ्या अर्थानं तुम्ही सासवा सुना समाजसेविका झालात. मला अभिमान वाटतोय तुम्हा सगळ्यांचा. मग आपल्या करिअर वेड्या लेकीजवळ जात मम्मी समजावणीच्या सुरात म्हणाल्या, सुजा, पोरी, अगं केवळ पैसा, करिअर आणि नोकरी म्हणजे जीवन नव्हे ग. आपण ज्या समाजात राहतो, ज्या कुटुंबात राहतो, त्या सर्वांचं ऋण फेडणं म्हणजे जीवन. आपल्या आनंदासाठी आपल्या अपत्याचं मनापासून कौतुक करणं, त्याला भरभरून माया देणं, प्रेम देणं म्हणजे जीवन. आपल्या अपत्याचं सुद्धा आपण देणं लागतो सुजला. म्हणून मी तुला नेहमी सांगत असते की तुझा थोडा वेळ अमेयासाठी राखून ठेव. केवळ स्वतःचं करिअर करत न बसता त्याला छान वाढव, त्याला छान घडव. आईचे तळमळीचे बोल
कल्पना, अपर्णा आणि इतर साऱ्यांचा मोठेपणा, मनाची विशालता हे सगळं पाहून सुजला भारावून गेली. आपली चूक तिला उमगली. मम्मी मम्मी पटलंय मला सगळं. आता मी निश्चित माझ्यापेक्षा अमेयाला महत्त्व देईन. त्याच्या प्रगतीत किती समाधान आहे हे आज मला पटलं. पण मम्मी, अमेय तर माझाच आहे. खरं ऋण फेडायचं आहे ते या समाजाचं. आता मी सुद्धा या कल्पना, अपर्णासारखं काहीतरी मनाला खरं समाधान देणारं काम करणार आहे. चालेल नाही? अपर्णा, कल्पना, मला सुद्धा तुमच्या कार्यात सामील करून घ्याल का ग? आपल्या लेकीमधला हा अनपेक्षित बदल बघून मम्मी सुखावल्या. मंदाताईंचे हात हातात घेत त्यांनी आनंदानं आश्वासन दिलं. केवळ सुजलाच नाही बरं का मंदाताई, आम्ही दोघी माय लेकी या कल्पना, अपर्णाच्या कार्यात जमेल ती मदत करू, हातभार लावू. आणि बरं का मंदाताई, तुमच्या कुटुंबामुळे मूळारंभ करायचा संदेशच दिला तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष वागून. पुन्हा एकदा मनापासनं तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आधी केले मग सांगितले हे संत वचन अगदी सार्थ करून दाखवलं की हो तुम्ही. ईश्य, अहो सुजलाची आई किती कौतुक करताय. जे पटलं ते आचरलं इतकंच काय ते खरं. पण आता तुम्ही सर्वांनी रविवारी लवकर घरी या माझ्या छानशा 2 नातींचं कौतुक करायला बरं. मंदाताईंनी पुन्हा एकदा निमंत्रण दिलं आणि दोघी समाधानानं जोडीनं निघाल्या, नव्या कल्पनेचं एक बीज रोवून. श्रोते हो, ही होती अंजना उदय कर्णिक यांची कथा मूळारंभ. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, दीपक रेगे कथाकथन चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.